आता जोशी काकू आलेले आहेत. तुमचं इथे आमच्या स्वयंपाकघरात मनापासून स्वागत. बरं, तुमची रेसिपी काय आजची पहिली? आमच्या पहिली पानगी. पानगी पानगी म्हणजे मगाशी तुम्ही मला सांगितलं पण मी विसरून गेलेलो. पानगी म्हणजे जाड तुम्ही दशमी म्हटलं तरी सुद्धा चालेल. पण पूर्वीचं काय होतं, केळीच्या पानावरती असं हे थापून त्याला ते गॅसवर भाजाय म्हणजे चुलीवर भाजत असत, म्हणून त्याला ते पानगी म्हणायचंय. पानगी म्हणजे जाड भाकरीसारखं दशमी म्हणतात त्याला, नाहीतर पण प्रचलित नाव पानगीच असं आहे. साहित्य सांगतो मला काय काय? हो, साहित्य सांगते. हा रवा आहे. रवा, दूध फाडून केलेलं पनीर म्हणजे फाडलेलं दूध आहे पनीर. त्याच्यानंतर हे तूप आहे, हा सोडा आहे आणि हे मीठ आहे. मालक सांगा, हे आपण दूध आपलं कधीतरी आपल्या चुकीमुळे फाटतं, बरोबर? हो, बरोबर. पण आपल्याला जर फाडायचं झालं दूध, त्यासाठी काय? तर मग त्याच्यासाठी आम्ही लिंबू किंवा विनेगर घालतो त्याच्यामध्ये की दूध फाटतं. हा, दूध फाटतं. बर, सोपं. ओके, साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती मला सांगा. आता पहिल्यांदा एका भांड्यामध्ये मी रवा काढून घेते. बाउल देऊ तुम्हाला? हो. रवा, त्याच्यामध्ये मोहन म्हणून तूप घेते थोडस. बरं, थोडं मीठ घालायचं नावापुरतं. हा, म्हणजे टेस्ट आली पाहिजे ना, नाहीतर ते खावणार नाही. आता हे मिक्स करून घेते. बरं, ओके. होतो सगळं? हा, म्हणजे सगळं आधी होतो नका, थोडं थोडं होता. ह्याच्याऐवजी आपण ताक किंवा दही सुद्धा हा, याच्याऐवजी ताक किंवा दही वापरता येतं. ह्याच्यामध्ये आपण कांदा, गाजर, ह्या कोबी, ह्या भाज्या किसून घालून जर केलं ना, तिखट मीठ घालून, तर तिखटाची पानगी खूप छान होतं. आजी बोलते, आजी नातीला जे जे आवडत नाही ना, ती ह्याच्यात सारखं होती ती, बरोबर ना? बरोबर. किंवा मग पिकलेला केळं असताना ते कुस्करायचं, त्याच्यामध्ये साखर घालून हे सगळे मिश्रण घालायचं, म्हणजे गोड पानगी होते आणि खायलाही चांगली लागते. आता हे अगदी साधी केली आहे. आता ह्याचं काय करायचं? आता हे 2 तास मिश्रण ठेवावं लागतं, रवा भिजावा लागतो ना. 2 तासाचं काम आम्ही 2 मिनिटात केलेलं आहे. काय, आम्ही ब्रिलियंट आहोत, त्यामुळे आम्हाला हे सगळं पटापट जमतं. ओके, आता काय करायचं? याच्यामध्ये आता आपल्याला सोडा घालायचा. सोडा घालायचा म्हणजे काय होईल? म्हणजे ते फुलायला आणि हलकं हा घाला, थोडासा घाला. ह्या पानग्या ह्या माझ्या नातीला भयंकर आवडतात. ती मग बोलत असते की आजी आज तू कुठला केक केलाय, आजी हॅपी टू आहे का आजी, असं ती वेगळ्या वेगळ्या शब्दामध्ये बोलत असते. आणि तिला नाव काय सांगितलं नातीचं? मानसी. मानसी, आजीबा काय सांगते? त्याची गोड पानगी केली की तिला खूप आवडते आणि तिला वाटतं तो आता केकच बनवलेला आहे, त्यामुळे केक म्हणून ती. आता काय करायचं? त्याच्यामध्ये घाला. किती घालू? चमचाभर घाला, म्हणजे केक बनवून. ही रेसिपी तुम्ही कुठे शिकलात? हे माझ्या सासूबाईंकडून शिकले. बर, हे पारंपरिक आहे. हो, हे जरा जाडसर घालायचं, म्हणजे फुगतं पण केक सारखं. एक खाल्लं की बस की एवढं. आता काय करायचं आपण? आता हे झाकण आपण वरती ठेवूया. ओके. हे साधारण किती वेळ? 5 मिनिटं लागतं, म्हणजे पहिली बाजू व्हायला पाहिजे ना. गुलाबी रंगावरती झाली की मग ते परतलं की दुसरी वरची बाजू होईल. बरं, एक 5 मिनिटात आपल्याला ते पलट करता येईल, उलटता येईल. ओके. ओके, आता हे काढायचं कसं? पण आता हे काय आपण याच्यावर काढून घेऊया आणि ते उलट करूया की हा वरचा भाग खाली जाईल. मी हे असं करायचं, बरोबर ना? ओके. आणि हे असं सरकवायचं. अरे वा, हे केलंय. आता ह्याच्यात काय तूप घालायचं? आता थोडस तूप सोडूया किंवा तेल, काही चालेल. तुमच्या इथे काय असेल? नाही, आपल्याकडे दोन्ही आहे. नाही, साधारण गोड वगैरे असेल ना ते आम्ही तुपावरती करतो आणि तिखट वस्तू असेल ती तेलावरती करतो.
बरं, आता हे खायचं कशाबरोबर? आता हे चुंदा चालतो गोडावा असेल तर, नाही तर लोणचं, नाही तर लसूण चटणी, आपल्याला जे आवडेल ते घ्यावं. हे कशाबरोबर चालतं? पण हे एक खाल्लं तर मला असं दिसतंय हे एक खाल्लं की दिवसभर तुम्हाला काही खावं लागणार नाही. पण आम्ही एक काय होतो त्याचे कट करतो आणि सगळ्यांनी मिळून खातो. हे बघ, असे 5-6 करायचे, 5-6 लोक असेल तर. 5-6 जण, हे 5-6 बनवायचे म्हणजे दूध किती फाडावं लागेल बघा. असो, जाऊ दे. ओके, आता हे जवळजवळ झालेलं आहे नाही का? झालंच आहे ते, हलायला लागलं. खालचा रंग हा असाच आला की खायला सुरुवात. खायला सुरू. आता खालचा रंग बघतो कसा आलाय, पण तुमचं वरचं पान तुम्ही उलटा आणि साहित्य आणि कृती लिहायला घ्या. पनीरची पानगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रवा, फाटलेलं दूध, साजूक तूप, खायचा सोडा आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये रवा, साजूक तूप, मीठ, फाटलेलं दूध घालून मिश्रण एकजीव करावं आणि 2 तास ठेवून द्यावं. त्यानंतर या मिश्रणामध्ये खायचा सोडा घालावा. पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये हे मिश्रण पसरून घ्यावं आणि पनीरची पानगी दोन्ही बाजूनं खरपूस भाजून घ्यावी.